आणि यानंतर पुढची बातमी जाणून घेऊयात। राष्ट्रवादीचा आज वर्धापन दिन आहे आणि दिल्ली आणि मुंबईमध्ये दोन्ही ठिकाणी ध्वजवंदन केलं जात आहे आणि राष्ट्रवादीचा हा वर्धापन दिन आज साजरा करण्यात येतोय। आज दिल्लीमध्ये पार्थ पवार यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजवंदन केलं जात आहे, तर ही मुंबईमधली दृश्य आपण पाहतोय। मुंबईमध्ये छगन भुजबळ राष्ट्रवादीचे एक प्रमुख नेते यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते तिकडे दिल्लीमध्ये ध्वजवंदन केलं जाईल। आज एनडीएची बैठक आहे आणि त्याच अनुषंगाने राष्ट्रवादीचे काही नेते हे दिल्लीमध्ये आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी देखील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये ध्वजवंदन करण्यात आलेलं आहे। तर मुंबईमधली ही दृश्य आपण पाहतोय। मुंबईमध्ये देखील राष्ट्रवादीचा हा वर्धापन दिन तितक्याच उत्साहात साजरा करण्यात येतोय। दिल्लीमध्ये पार्थ पवार असतील, सुनेत्रा पवार असतील, त्याचबरोबर इतरही अनेक महत्त्वाचे ज्येष्ठ नेते हे दिल्लीमध्ये आज आहेत आणि उद्या षण्मुखानंद सभागृहामध्ये मुंबईमध्ये राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा साजरा होईल। मात्र तत्पूर्वी आज या वर्धापन दिनानिमित्त मुंबई आणि दिल्लीमध्ये दोन्ही ठिकाणी ध्वजवंदन केलं गेलेलं आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते दिल्लीमध्ये ध्वजवंदन केलेलं आहे आणि त्यानंतर मुंबईमध्ये छगन भुजबळांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलंय आणि सध्या छगन भुजबळ बोलतायत।